नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज रेसिपीजमध्ये। आज आपण बघणार आहोत काश्मीरी दम आलूची रेसिपी। इथे मी एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे। साधारण मीडियम आकाराचे 2 कांदे कापून घेतलेले आहेत, ते परतून घेणार आहोत फर्स्ट आपण। ते थोडेसे परतले की टोमॅटो टाकून घेऊया त्यामध्ये। इथे मी 2 टोमॅटो घेतले आहेत, एकदम लाल कलरचे टोमॅटो घ्यायचे आहेत। हे जास्त नाही परतायचं आपल्याला, फक्त सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। यामध्ये मी थोडीशी अद्रक आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। थोडंसं मीठ टाकून घेऊयात, मिक्स करून घेऊयात। इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर त्याच पॅनमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलं आहे। याच्यामध्ये हे बेबी पोटॅटो भेटतात मार्केटला सहज। हे थोडे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। हे बॉईल करून घेतलेले आहेत मी पोटॅटो। अशा पद्धतीने थोडे फ्राय करून घेतले आहेत। इथे मी 4 ते 5 काजू आणि 2 ते 3 काश्मीरी लाल मिरची पावडर गरम पाण्यामध्ये भिजू घातले होते। साधारण अर्धा तास आधी आपण भिजू घालायचे आहेत, जे छान पेस्ट होती त्याची। आता यामध्येच आपण जे टोमॅटो कांद्याचं मिश्रण तयार केले ते टाकून घेऊया। याची सर्वच आपल्याला चांगली अशी पेस्ट करून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घेतली आहे मी। चला तर पॅनमध्ये मी इथे 2 ते 3 चमचे तूप घेतलं आहे आणि 1 चमचा तेल घेतलं आहे। जिरे टाकून घेऊयात 1 चमच। ते जिरे तडतडले की यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेऊयात। ते 2 तेजपत्ता, थोडी दालचिनी घेतली आहे, मोठी इलायची आहे, 2 ते 3 लवंग, 1 ते 2 मिरे आणि इलायची घेतली आहे 1। हे थोडंसं परतून घेऊयात। अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे। ही थोडीशी मिक्स केली की आपण यामध्ये आता जे तयार करून घेतलेली पेस्ट होती ती टाकून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। पेस्ट व्यवस्थित परतली गेली आहे। आता इथे गॅस एकदम स्लो करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे दही टाकून घेतलं आहे। ते दही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। दही टाकायच्या आधी गॅस एकदम स्लो करायचा आहे, नाहीतर दही फाटण्याची शक्यता असते। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे। थोडीशी हळद टाकून घेऊयात। मिक्स करून घ्यायचं आहे। धने पावडर घेतली आहे 1 चम्मच। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता ज्या भांड्यामध्ये आपण पेस्ट तयार केली होती त्याच्यामध्येच अर्धा ग्लास गरम पाणी टाकून आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पेस्टमध्ये। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। जे फ्राय करून घेतलेले आलू होते ते टाकून घेऊयात।
व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. एखादा मिनटं झाकण ठेवून ग्रेव्ही छान शिजू द्यायची आहे. हे पहा मस्त तयार झाले आपले काश्मीरी दम आलू. 1 चमचा कसुरी मेथी टाकून घेतली आहे. मिक्स करून घेऊयात. तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा, अप्रतिम बनते काश्मीरी दम आलू. कोथिंबीर टाकून घेऊयात. तयार झाले आपले काश्मीरी दम आलू. थँक्यू फॉर वॉचिंग.